नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतल्या तीनही मित्र पक्षांना काय झालंय हे कळत नाही आहे. जे महत्त्वाचे हे तीन पक्ष आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस, या तीनही पक्षातनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झालेली आहे. मोठे मोठे नेते हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. यातलं सगळ्यात जास्त प्रमाण तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेनेतनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झालेली आहे. आज काँग्रेसला एक मोठा धक्का बसलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातला एका मोठ्या नेत्यानं किंवा आपण म्हणूयात एका बड्या नेत्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला सांगतो काय योगायोग आहे बघा, किंवा काय काँग्रेसचं दुर्दैव म्हणूयात आपण. आज काँग्रेसची मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. या बैठकीला राज्यातले तर सगळे नेते, वरिष्ठ नेते हे उपस्थित राहणारच आहेत, पण त्याचबरोबर केंद्रातले सुद्धा नेते काही या बैठकीसाठी येणार आहेत. काही महत्त्वाचे निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं काही निर्णय यामध्ये होणं महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, यांना ज्या ईडीच्या नोटिसी आलेल्या आहेत, या बाबतीमध्ये सध्या देशभर निदर्शनं चालू आहेत. या बाबतीत काय करायचं, महाराष्ट्रामधली रणनीती काय असेल, हे सगळं ठरवण्यासाठी आज मुंबईमध्ये काँग्रेसची मोठी बैठक ही पार पडतीये. आणि याच दरम्यान ही बातमी आली की पुणे जिल्ह्यातनं जे भोर, वेल्हा आणि मावळ या तालुक्यातले जे माजी आमदार आहेत संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणजे मी जेव्हा हा व्हिडिओ करतोय तेव्हा हा निर्णय जवळपास त्यांचा झालाय. हा व्हिडिओ करत असताना भोरमध्ये त्यांनी तातडीची त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरची त्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर अगदी रात्रीपर्यंत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पण जवळपास त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे अशीच बातमी आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय. काँग्रेसला हा सगळ्यात जबर धक्का आहे. कारण तुम्हाला सांगतो, आत्ता विधानसभेच्या तोंडावर आपल्याला बघायला मिळालंय की रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. हा देखील काँग्रेससाठी खूप मोठा धक्का होता. तुम्हाला आठवत असेल तर एक तर मुळामध्ये रवींद्र धंगेकरांसारखा एक प्रमुख ओबीसी चेहरा हा काँग्रेसकडे होता. पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना संधी दिली आणि अक्षरशः त्या वेळचं जर तुम्ही पुण्यातलं वातावरण जर अनुभवलं असेल तर तुम्ही ज्याला विचाराल त्याच्या तोंडामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव होतं. आणि रवींद्र धंगेकर हे प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले होते. त्यांनी रासनेंचा पराभव केलेला होता आणि तेव्हापासून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधलं पुण्यातलं एक बडं नाव झालेलं होतं. याही वेळेला त्यांना संधी दिलेली होती परंतु त्यांचा पराभव झाला. पण रवींद्र धंगेकरांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि पुण्यासारख्या ठिकाणी एक मोठा धक्का बसला. आता जी संग्राम थोपटेंची जी बातमी आहे, ही बातमी जशी पसरली तसं पुण्यातल्या काँग्रेस कमिटीची बैठक ही लगेच बोलवण्यात आलेली आहे. काँग्रेस भवनमध्ये आता बैठक सुरू आहे या क्षणाला जेव्हा हा मी व्हिडिओ बनवतोय. कारण संग्राम थोपटे जाणं म्हणजे काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातली, पुणे जिल्ह्यातली एक मोठी हानी आपल्याला म्हणावं लागेल. काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. त्यामुळे संग्राम थोपटेंचं जाणं हे काँग्रेसला तसं परवडणारं नाही. आता आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या तोंडावर संग्राम थोपटेंचं जाणं हा धक्का आहे. आता संग्राम थोपटे हे नेमके का जात आहेत, त्यांच्या नाराजीचं काही कारण आहे का, हे सगळं आणि ते कुठल्या पक्षात जाणार आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. त्यामुळे तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळी, आत्ताच मी जसं तुम्हाला सांगितलं की पुणे जिल्ह्यातनं भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातले सगळ्यात ज्याला बडे प्रस्थ आपण म्हणूयात माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला जवळपास सोडचिठ्ठी दिली आहे. ह्याचं कन्फर्मेशन पुढच्या 3-4 तासामध्ये होणार आहे. पण बातमी अगदी पक्की आहे, बातमी अगदी खरी आहे. आता
संग्राम थोपटे यांच्या जाण्यानं खूप मोठा फटका हा काँग्रेस पक्षाला पुणे जिल्ह्यामध्ये बसणार आहे. कारण तुम्ही बघितलं रवींद्र धंगेकर हे तरी मूळ शिवसेनेमधले आणि नंतर त्यांचा प्रवास हा काँग्रेसकडे झालेला आहे आणि पुन्हा काँग्रेसमधनं ते शिंदे गटाबरोबर गेले. परंतु थोपटे घराणं जे आहे हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेलं घराणं. अनंतराव थोपटे जे संग्राम थोपटे यांचे वडील आहेत, अनंतराव थोपटे हे नाव तुम्हाला माहिती असेल. अनंतराव थोपटे हे जवळपास 6 टर्म्स हे भोरमधनं आमदार झालेले, त्या मतदारसंघातनं आमदार म्हणून राहिलेले आहेत. काही किस्से आपल्याला माहिती पण असतील. म्हणजे एक निवडणूक त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्या निवडणुकीचा किस्सा सुद्धा असा सांगितला जातो की शरद पवारांनी अनंतराव थोपटेंना सांगून पाडलेलं होतं, संग्राम थोपटे भोरमधनं पडतील असं सुतराम शक्यता नसताना सुद्धा संग्राम थोपटेंना अनंतराव थोपटेंना भोरमधनं पराभव पत्करावा लागला होता. याचं आश्चर्य त्यावेळेला सगळ्यांनाच, भोरकरांना वाटत होतं, पुणे जिल्ह्यामध्ये याचं आश्चर्य होत होतं. त्यामुळे काँग्रेस ही शरद पवारांवर नाराज झालेली होती. पण तरीही कधीही काँग्रेसला अनंतराव थोपटे किंवा थोपटे घराण्याने कधीच काँग्रेसला दूर केलं नाही. एकनिष्ठ काँग्रेस विचारांचे म्हणून थोपटे कुटुंबियांकडे बघितलं जातं आणि तो सगळा प्रवास हा संग्राम थोपटे यांचा सुद्धा राहिला. संग्राम थोपटे हे 3 टर्म आमदार राहिलेले आहेत. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा संग्राम थोपटेंना तिकीट दिलं होतं काँग्रेसनी, पण त्यांचा पराभव झाला. आत्ताच्या एकूण सगळ्या लाडक्या बहीण आणि या सगळ्या लाटेमध्ये जो सगळ्यांनाच पराभव इथं पत्करावा लागला त्याच्यामध्ये संग्राम थोपटे याचा देखील पराभव झालेला आहे. परंतु आता संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडत आहेत. मग आता संग्राम थोपटे चाललेत कुठे, हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. तर आत्ताच तुम्हाला माहिती आहे, मी काल देखील एक व्हिडिओ जेव्हा केला त्याच्यातही मी असं म्हटलं की अमित शहा जेव्हा जेव्हा कुठल्याही राज्याचा दौरा करतात किंवा कुठल्याही शहरामध्ये शहराचा दौरा करतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडत असतात. एक त्यातलं जो मी काल व्हिडिओ केला होता ते म्हणजे अमित शहांच्या येण्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र भेटले, जे खरं तर मधल्या काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपासून या दोघांमध्ये नाराजी होती, थोडीशी कडवटपणा आलेला होता. ते म्हणजे माहीमच्या जागेवरनं, पण कुठून तरी तो आदेश आला असेल शिंदेंना आणि शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या आमंत्रणावरनं भोजन करण्यासाठी म्हणून त्यांनी हजेरी लावली. जवळपास तास 1.5 तास चर्चाही झाली. तो विषय नाही. पण अमित शहा आल्यानंतर काय काय घडतं हा त्यातला एक मुद्दा आहे. ती भेट राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची. पण अमित शहा आल्यानंतर संग्राम थोपटेंसारखा एकनिष्ठ काँग्रेस विचारी हा काँग्रेसला आज सोडचिठ्ठी देणार आणि ते प्रवेश करणार आहेत. तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 22 तारखेला 22 एप्रिलला संग्राम थोपटे हे भाजपामध्ये प्रवेश करतील अशी देखील आता माहिती आपल्याला मिळतीये. जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल पहिला त्यांचा मुक्काम होता. मुक्काम म्हणण्यापेक्षा पहिले ते आले पुण्यामध्ये आले होते. पुण्यामध्ये काही बैठका होत्या. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदेंना ते भेटले, फडणवीस आणि एकनाथ शिंदे. पण याच दरम्यान संग्राम थोपटेंबरोबर सुद्धा त्यांची एक बैठक झालेली आहे अशी माहिती आपल्याला मिळतीये आणि यातच सगळं शिजलेलं आहे. आता मुद्दा असा येतो की संग्राम थोपटे काँग्रेसला सोडणार आणि आता भाजपामध्ये ते जाणार हे तर जवळपास निश्चित झालंय. परंतु संग्राम थोपटेंना काय नेमकं झालं, का ते नाराज राहिले हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मंडळी, जेव्हा काँग्रेसची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा संग्राम थोपटे यांचं असं म्हणणं होतं की त्यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते आणि याबाबत ते आपल्या वरिष्ठांशी म्हणजे महाराष्ट्रातले जे वरिष्ठ नेते आहेत यांच्याशी ते सातत्याने बोलत होते. परंतु कुठेतरी त्यांना या गोष्टीसाठी सातत्याने डावललं गेलं.
हा एक भाव त्यांच्या मनामध्ये राहिला. ते केंद्रातल्या नेतृत्वाबरोबर बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करत राहिले, पण केंद्रीय नेतृत्वानं फारशी संग्राम थोपटेंच्या या गोष्टीची दखल घेतली नाही. आणि म्हणून ते लोकसभेपूर्वीच आपल्याला बघायचं, जर आपण बघितलं तर लोकसभेपूर्वीच संग्राम थोपटे नाराज असल्याच्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. तेव्हाच ते सोडतील काँग्रेस असं वाटत होतं, पण तेव्हा त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली नाही आणि ते पुन्हा काँग्रेसबरोबरच राहिले. परंतु आता मात्र एकूण त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये काही सगळंच अलबेल नाही आहे. काँग्रेसमध्ये आता आपल्या विचारांना तिथे स्थान मिळत नाही आहे असं म्हणत ते आता काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी देण्याचं निश्चित केलं आहे. आणि 22 एप्रिलला संग्राम थोपटे हे कमळ हातात घेतील, भाजपामध्ये ते प्रवेश करतील आणि यामुळे निश्चितच भाजपाचा एक फायदा, जो आगामी येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत, यामध्ये संग्राम थोपटेंचा खूप महत्त्वाचा रोल त्यांना बजवावा लागणार आहे. त्यामुळे भाजप प्रवेश हा त्या दृष्टीनं संग्राम थोपटेंचा महत्त्वपूर्ण मानला जातोय. आणि दुसरीकडे काँग्रेसला पुणे जिल्ह्यातला हा दुसरा एक मोठा धक्का मानला जातोय. मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.